सर्वांचं लक्ष अमरावतीवर लागलेलं आहे, कारण मागच्या वेळेस अमरावतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या, परंतु लगेच त्यांनी पक्ष बदललं होतं. त्यामुळे खूप नाराजी आहे काँग्रेस गटामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये. आम्ही विभागवार बैठका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या होणार आहेत आणि त्यासाठी आता नवीन प्रभारी म्हणून माननीय रमेश चेनिथालाजी जे आलेले आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहे. आता अमरावतीची ही बैठक होते आहे, त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांमधली प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतली संघटनात्मक आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं होणार आहे. अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे. या बाबतीतली अंतिम चर्चा 2 दिवसामध्ये होईल. कदाचित शक्य झालं तर उद्यासुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत. शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल. माझ्या मते 2 दिवसात हा अंतिम निर्णय होईल. साधारणतः किती जागा युतींना पण भाजपनं ऑफर दिलेली आहे की महायुतीमध्ये याचा अर्थ पहा ना, म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणतोय, तर स्वतःचं काहीच नाही त्यांचं. त्यांना सगळं आयात करावं लागतंय आणि स्वतः सुशील कुमार शिंदे साहेबांनी हेच सांगितलं की अशा पद्धतीचे ऑफर ते देत आहेत. म्हणजे आज पहा एवढं राष्ट्रीय पातळीचं आमचं नेतृत्व त्यांचं आहे. त्यांनासुद्धा म्हणावं त्यांनी, इतकी केविलवाणी परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आता झालेली आहे. उद्यापर्यंत अमरावती